अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी पुन्हा एकदा मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे। सगळे सोरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करा अशी मागणी सरकारकडे त्यांनी केलेली आहे। हैदराबाद गॅजेट लागू करण्याचे देखील ते म्हणालेले आहेत। दरम्यान जरांगेंसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। खरं तर पहिल्याच दिवशी इथं मोठ्या संख्येने आज मराठा बांधव सुद्धा आले आहेत, गर्दी सुद्धा मोठी झाली आहे। पाटील साहेब, पहिल्याच दिवशी रिस्पॉन्स मोठा मिळतोय। काही लोक म्हणाले होते यावेळेस कोणीच येणार नाही, तुम्हीच एकटे असाल। मग मराठीच त्याला म्हणतात। मला कोणी उघडं पडायला गेलं, एकटा पडायला गेलंय की असे चपराक ठेवून देतात मराठी जमून कान फाडत एकजूट दाखवून। पहिल्या दिवशी नाही येत इतके लोक, म्हणजे जे आहे ते खरं बोललं पाहिजे माणसं। पहिल्या दिवशी नाही येत लोक, परंतु आज पहिल्या दिवशीच अंतरवाली लॉक झाली। पहिल्याच दिवशी 2-3 दिवसाच्या नंतर समाज वाढतो, त्यांना वाईट वाटतं। मग ते तब्येत खराब झाल्यावर घरी एक जण राहत नाही, जेवण करत नाहीत, खूप रडतायत सुद्धा लोक घरोघरी, आणि मग अंतरवालीकडे निघतात। पण आज पहिल्या दिवशीच फुल झालं। मलाही बाहेर आल्यावर शॉकिंग वाटलं। आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय होतं? उपोषण सुरू आहे, बघूयात ही निर्वाणीची भाषा कोणासाठी आणि काय आपण दाखवणार आहोत। आम्हाला फक्त ना याच्यातून आम्हाला आरक्षण कोण मिळू देत नाही, का मिळू देत नाही ही उघडा पाडायचा। काय मग मी कवा खरं बोलतो गाड्यानं, जाऊ दे तिकडे, माणसाने खोटं बोलू नये। आम्हाला ना इथून मागं ढकलाढकली व्हायची। शिंदे साहेबाला आम्ही अडवित नाहीत, असं फडणवीस साहेबच म्हणायचे, क्लिअरच बोलायचं ठरलं तर। आणि आम्ही कधीच आडवं पडत नाहीत, विचारून बघा बुवा त्यांना, आणि मिळत नव्हतं। आता ठीक आहे, आता मुख्यमंत्री तुम्हीच आहेत, सरकार तुमचंच आहे, आम्हाला बघू द्या ना आता खरा कोण आहे। तुम्हाला जर आमच्या मराठ्यांविषयी राग नसेल, गरिबाविषयी म्हणतो, श्रीमंत ते राजकारणी मराठीसाठी असला तर असला, काय फरक नाही पडत आम्हाला, असू द्या त्यांच्यासाठी। पण आम्ही गरीब लोक जे आहेत हे करोडोत आहेत, ज्यांनी तुम्हाला अंगावर गुलाल टाकला आणि डोक्यावर घेऊन हे मराठी तुम्हाला नाचले, ह्याच मराठ्यांच्या मताशिवाय पान हलू शकत नाही, हे लक्षात ठेवा। आणि एक आमदार म्हणू शकत नाही त्यांचा की मराठीचं मतदान नाही। म्हणून आमचं असं म्हणणं आहे, कोणाला द्वेष आहे, आमच्याविषयी राग आहे, आमच्या अन्नात कोण माती घालतंय, कोण विष घालतंय, आमच्याविषयी एवढा द्वेष का, आणि ह्यो नेमका सरकारमधल्या कुणात हे आम्हाला उघडा पाडायचं। फडणवीसांना आव्हानच आहे, म्हणजे आता जर तुमच्यात द्वेष नसेल तर आरक्षण देऊन दाखवा तुमच्या अटीवर। त्यांनी त्याचा काय अर्थ काढायचा त्यांनी बघावं, पण आम्ही त्यांच्यावरती टीका केली नाही, करणार बी नाही। हे आंदोलन संपेपर्यंत नाही करणार, ह्यो बी शब्द आहे, ते जाहीरच। आपण मीडियाला कुठं काय लपवतो, अजिबात नाही। पण आम्हाला खरं सांगतो तुम्हाला, यावेळेस निकाल अपेक्षित आहे। हो, आणि लावते ना फडणवीस साहेब, हे बी वाटतं। मनातून बोलतो मी, कधी मनातून बोलतो, कारण मी काय दनादन बोलणारा माणूस, ते नेबळाटोने बोलणारा नाही मी भेद बोलतो। आणि ते मुख्यमंत्री झालेत फडणवीस साहेब म्हणून भेद बोलतो, मुख्यमंत्री नाही पंतप्रधान झालं आणि राष्ट्राध्यक्ष भेद नसतो मी कोणाला, पण ते जे आहे ते खरं बोलतो मी कवा बी। मला एक असं वाटतंय की ते 100% म्हणजे जी 24 तासला हे प्रामाणिक बोलतोय की 100% फडणवीस साहेब सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करते, असं मला चित्र दिसतं। हे होते जरांगे पाटील, ते स्पष्टपणे सांगतायत की फडणवीसांवर विश्वास आहे, 100% त्या सगळ्या मागण्या पूर्ण करतील। मात्र यावेळेस जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीस तर मग मात्र युद्ध अटळ आहे। सगळ्यांना कळेल की मराठा समाजाचा शत्रू कोण आणि मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षण न देणारा कोण। त्यामुळे त्यांनी आता चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकलेले आहेत। बघूया आता राज्य सरकार या सगळ्याबाबत काय निर्णय घेतात, खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्याबाबत काय निर्णय घेतात ते। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, अंतरवाली सराटी, जालना।